बोलो येशू मसीह की जय. आवाजामध्ये जरा अजून गांभीर्य आहे, समजून घेशील असं मी मी विनंती करतो. हॅलो हॅलो. सर्वांनी मिळून प्रार्थना करा. सर्व मिळून प्रार्थना करा यासाठी की नवीन वर्ष आमच्या जीवनामध्ये काहीतरी अद्भुत घडणार आहे. आणि जेव्हा अद्भुत घडणार आहे त्याची आम्ही प्रतीक्षा करणं गरजेचं असतं. म्हणा, प्रतीक्षा करणं. जे काही 2024 तुम्हाला मिळालेलं नाही आहे ती आज देव 2025 देणार आहे याची प्रतीती तुम्ही घेतली पाहिजे. पण देणार आहे म्हटल्यानंतर इंतजार तो करना पडता आहे, बरोबर आहे ना. पण जेव्हा आमच्या जीवनामध्ये वाट पाहणं बंद होतं तेव्हा आशीर्वाद थांबले जातात. म्हणून नवीन संकल्प करून मंदिरामध्ये जेव्हा तुम्ही आलेला आहात तेव्हा देव तुमच्या संकल्पनांना जाणत आहे. डोळे बंद करा आणि नुसतेच डोळे बंद करू नका, तर स्वतःसाठी प्रार्थना करा आणि माझ्यासाठीही करा की देवा या संदेशामध्ये आम्हाला ती चालवण्यासाठी तुझ्या आत्म्याने भरू दे. प्रार्थना करूया. स्वर्गीय प्रभू, मी तुला धन्यवाद देतो. माझा कंठ, माझा आवाज तुझ्या हातामध्ये देतो. प्रभू, माझ्यातून तू बोललासा. आज नवीन वर्षाची उपासना आम्ही चालू करत असताना आज कोणालाही मोकळं तू ठेवू नकोस. तुझ्या अंतःकरणात प्रवेश जी जागा आमच्यासाठी तू तयार केलेली आहेस, ती जागा प्रवेश आम्हाला तू आज तुझ्या वचनाने दाखव. प्रभू, आमची योग्यता तुझ्या हृदयामध्ये आहे ना की तुझ्या चरणाजवळ. इतकं प्रेम करतोस. आई वडील सुद्धा विसरतात पण तू कधी आम्हाला विसरलेला नाही आहेस. म्हणून तुझ्या प्रियजनांना आज आम्ही तुझ्याकडे घेऊन आलेलो आहे. त्या प्रियजनांच्या हृदयामध्ये एक नवीन उमेद तयार कर प्रवेश. तुझ्याबद्दल ओढ लागू दे, त्यांना अट्रॅक्शन लागू दे प्रवेश. आणि तुझे मंदिर सतती तुझ्या गौरवासाठी तयार असत रे. तुझ्या दैन्य कृपेने कर. इथून पुढची वेळ प्रवेश तुझ्या हातामध्ये देतो. आमेन. बोलो येशू मसीह की जय. नवीन वर्षाच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. प्रियानो, आपल्या जीवनामध्ये नवीन वर्ष येतं तर प्रथम गोष्ट काय घडत असते बघा. आनंदाने आम्ही त्या नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी तयारी करत असतो, मनापासून, हृदयापासून. पण काही लोक असे असतात की देवा 2024 जी वाईट प्रसंग मी घेतलेली आहे ती 2025 मला नको आहे. बरोबर आहे ना देवा. 2024 मी आजारपणात मी जीवन काढलेलं आहे, संकटात मी जीवन काढलेलं आहे, दुःखात मी जीवन काढलेलं आहे. ते 2025 मला नको आहे. हे आमचं मन मोकळं आम्ही देवाकडे केलं. ठीक आहे, चांगलं आहे. पण कधी आम्ही आमच्या अंतःकरणाची तयारी केली का की देवा जी मला 2024 भोगावं लागलं ते का भोगावं लागलेलं आहे? काय गुन्हा मी केला की हे सर्व दुःख माझ्याकडेच येत आहे, हे सर्व निराशा माझ्या जीवनात येत आहे, हे सर्व अडचणी माझ्या जीवनात येत आहे? का माझं जीवन असं दुर्भाग्याने भरलेलं आहे? पाठीमागे एक कारण आहे की आमच्या गुडघ्यावरती साधी काळी रेघ बी पडलेली नाही आहे. बरोबर आहे ना. आमचे गुडघेच टेकत नाहीये. आणि तुम्हाला सांगू दे, जिथे गुडघे टेकले जातात तिथे आशीर्वाद उतरायला सुरू होते. आमेन म्हणाल का? म्हणून जेव्हा 2025 दिवस उजळत असतो तेव्हा आमच्या हृदयामध्ये एक आकांक्षाचे ढग, विचाराचे ढग उगवायला चालू होतात की काय जाणो की 2025 आता माझ्या जीवनात काय होणार आहे. 2024 दफन केलं प्रियानो काल रात्री 12 वाजताच. संपला आता 2024. परत त्याच्याशी माझा आणि तुमचा काही संबंध नाहीये. पण 2024 आम्ही हर एक पल, हर एक क्षण,
महिना हर एक वर्ष कसं जगलो याची नोंद केली गेली. आम्ही किती मंदिरामध्ये आलो, किती देवाचा धन्यवाद केला याची ही नोंद 2024ची दप्तरी जमा आहे. सरकारी नाहीये, स्वर्गीयामध्ये देवाकडे नोंद आहे. म्हणून जाणून घ्या, जर आज देवाने 2024 मध्येही तुमच्यावर तितकंच प्रेम केलेलं आहे, तोच देव म्हणतो 2025 मध्ये मी तुझ्यावरती तितकंच प्रेम करणार आहे. आमीन म्हणाल का? देव बदलत नाहीये प्रियानो, तो प्रेम करायचं सोडत नाहीये. पण तुम्हाला सांगू द्या, जर 2024 मध्ये तुम्ही सर्व जग मिळवलेलं आहे पण देवाचं प्रेम हरवलेलं आहे, तर तुम्ही काहीच मिळवलेलं नाहीये. पण 2024 मध्ये जर तुम्ही जगातलं काहीच मिळवलेलं नाहीये पण 2024 मध्ये देवाचं प्रेम तुम्ही मिळवलेलं आहे, तर जाणून घ्या तुम्हाला सर्व काही देवाने दिलेलं आहे. म्हणून देवाचं वचन सांगतं मत्तईमध्ये, तू सर्व जग मिळवलास पण तुझ्या जीवाचा तू नाश करून घेतलास, यात तुझा काय फायदा? हालेलुया. म्हणून समजून घ्या, जे 2024 मध्ये आम्ही कदाचित देवाचं प्रेम जिंकलेलं नाहीये, देवाचा अनुभव घेतलेला नाहीये, देवाच्या आत्म्याची रुची घेतलेली नाहीये, तर त्याबद्दल आज पश्चाताप करणं योग्य आहे. म्हणून 2025 हे आमच्यासाठी पुन्हा एकदा संधी घेऊन आलेला आहे की आम्ही देवाकडे कसे वळणार आहोत, आम्ही देवाकडे कसा भरोसा ठेवणार आहे. देव कधीच बदलला गेले नाहीये. समय बदलला प्रियानो, पण देव बदललेला नाहीये. माणसाचं शरीर बदललं गेलं पण देव बदललेला नाहीये. परिस्थिती बदलली गेली की माणूस उच्च होतो, कपडे उच्च घातले की माणूस रुबाबदार दिसतो, सोनं दागिने अंगावरती आलं की माणसाची शान कळते. पण तुम्हाला सांगू दे की माझा देव कधीच बदललेला नाहीये. इतकं काही असताना सुद्धा तो तितकंच प्रेम तुमच्यावरती करतो. म्हणून त्या प्रेमाचं प्रतीक तो देतो. योहान 14 मध्ये, केवळ क्षणभर जर मी तुला विसरलो तर मोठ्या करुणेने मी तुला जवळ करेन. आज 365 दिवसामध्ये आम्ही मंदिरामध्ये किती उपस्थिती लावली, 365 दिवसामध्ये आम्ही काय केलं याचा हिशोब जर देव तुमच्याकडे मागेल तर तुम्ही काय देणार? मी काय देणार? मी त्याच्या तराजूमध्ये नेहमीच हलका बसणार. मी त्याच्या न्यायामध्ये नेहमीच मी मागे मागे पडणार. मी कधीच पुढे येणार नाहीये. पण देव काय म्हणतो, जे झालं ते झालं, विसरून जा. मी तुझ्यासाठी नवीन करण्यासाठी जात आहे. आमेन. आज आमचं जुनं पण सोडणं गरजेचं आहे प्रियानो. तुम्हाला सांगू द्या, इथं काय होतं मला माहित नाही, पण आमच्या गावामध्ये होतं, रात्रीचे 12 वाजले की मनुष्य काय करतो, एक पॅन्ट घेतो, एक शर्ट घेतो, त्यात भुस्सा घालतो, फटाकड्या घालतो आणि रात्री त्याला आग लावतो आणि त्या फटाकड्या त्यातून उडत असतात थडाथड थडाथड आणि तो जळतो तिथे. आणि याचा अर्थ काय माहितीये का? जुना मनुष्य मेला. शब्दाने म्हटलं जुना मनुष्य मेला. पण तुम्हाला सांगू द्या, जुना मनुष्य जोपर्यंत आम्ही मारत नाहीये तोपर्यंत नवीन आम्ही होत नाहीये. बरोबर आहे ना? कपडे कितीही घालू दे, मीच आहे. बरोबर आहे ना? किती भारी कपडे सजवू दे देहाला, मीच आहे. पण तुम्हाला सांगू दे, अंतःकरणात आमच्या बदल होणं गरजेचं आहे. म्हणून देव म्हणतोय मत्तई 6 मध्ये, वस्त्र शरीरावरती चढले जातं, अन्न पोटामध्ये भरलं जातं, पण मनुष्य बदलत नाहीये. तोच असतो. आम्ही आमच्या नावामध्ये कितीही बदल केला तरी मीच असतो. पण जेव्हा माझा देव बदलतो तेव्हा सर्व परिस्थिती बदलली गेली. शिमोन याच्या जीवनाकडे तुम्ही बघा. तो शिमोन म्हणून या पृथ्वी तलावरती जगत होता, पण जेव्हा देवाने त्याची निवड केली तेव्हा त्याचं नाव ठरवण्यात आलं पेत्र. आमेन म्हणाल का? आणि जेव्हा पेत्र तो झाला तेव्हा बदल झाला प्रियानो. तसं देव आज
तुमचे नाव बदलत आहे, तुमचं जुनं पण बदलत आहे, तुमचा जुना स्वभाव तो काढत आहे. जेव्हा तुम्ही मंदिरामध्ये इच्छा बाळगून येता की मी 2025 मध्ये काहीतरी वेगळं करणार आहे. आज तुम्ही सुद्धा संकल्पना केली असेल. मला माहित नाही रात्री तुम्ही जागलाय का न जागलाय, पण आम्ही जागलोय. आमची रात्र जी असते स्वागताची रात्र असते. आमच्या इकडे चर्च भरलं जातं 8 वाजता आणि बरोबर 12ला आम्ही एंड करतो. वर्ष नवे आले आणि कारण हर्षाला झाले. हे गीताद्वारे आम्ही एंड करतो. कारण का माहितीये का? नवीन वर्षाची आमची जी सुरुवात आहे ती मंदिरामध्ये व्हावी. मला माहित नाही तर काल झाली का नाही झाली ना? का आम्ही करत असतो? कारण आम्हाला वाटत असतं की आमच्या नवीन वर्षाची सुरुवात देवाच्या सानिध्यामध्ये व्हावी, आमच्या नवीन वर्षाची सुरुवात वचनामध्ये व्हावी, आमच्या नवीन वर्षाची सुरुवात प्रार्थनेमध्ये व्हावी, आमच्या नवीन वर्षाची सुरुवात देवाच्या समागमामध्ये व्हावी. पण सांगू द्या, ते क्षण जे तुम्ही देवाला दिलेले आहात, देव त्याच्यात बदललेला नाही आहे, पण आम्ही आज बदलतो. बघा तुम्ही पुन्हा एकदा तेच तुम्ही असणार आहे, पुन्हा एकदा तोच मी असणार आहे. आणि देव म्हणत आहे, अरे तू मला 31ला प्रॉमिस केलं होतंस ना मी बदलणार म्हणून इब्री 8 मध्ये देवाचं वचन सांगतं, देव काल आज आणि युगानुयुग सारखाच आहे. देव बदलत नाहीये, आम्हीच बदलतो. पण जाणून घ्या, जे तुम्ही 31च्या रात्रीमध्ये ठरवलं होतं की मी सानिध्यात देवा तुझ्या राहीन, मी तुझ्या मंदिरात येईन, आणि किती आनंदात तुम्ही होता, हर्षाने गीत गात होता. पण गीतकार म्हणतो, उपासना संगीत 612 गीत आहे. वर्ष नवे आले कारण हर्षाला झाले, बंधू भगिनीची सेवा करण्या वर्ष एक गेले. प्रश्न चिन्ह परत करूया. आपण वर्षभर सेवा केली आहे का? वर्षभर देवाची आठवण करत आहोत का? बरोबर आहे ना? आणि ते वर्ष आमचं आराधनेमध्ये गेले आहे का? देव आम्हाला प्रश्न करत आहे. म्हणून तुम्हाला सांगू द्या, देव आमचा कधी बदललेला नाही आहे. आम्ही बदलत गेलो, आम्ही देवापासून दूर चाललो होतो, पण देवानं तुम्हाला अट्रॅक्शन करून घ्यायचं कधी बंद केलेलं नाही आहे. वेगवेगळ्या मार्गाने देव तुम्हाला आवाज देत आहे. या नवीन वर्षामध्ये तुम्हाला तो प्राचारण करत आहे. वचनाद्वारे तुमच्याशी बोलू इच्छितो, प्रार्थनेद्वारे तुमच्याशी बोलू इच्छितो, आराधनेमध्ये तो तुमच्याशी बोलू इच्छितो. पण तुम्ही आपलं मन त्याच्याकडे घेऊन तर या. म्हणून तुम्हाला पाहायला मिळतं, यशाया 2 मध्ये देवाचं वचन सांगतं, तुझं अंतःकरण कितीही लाल असू दे, तांबडा असू दे, ये चर्चा करूया, मी ते बदलणारा तुझा देव आहे. म्हणून तुम्ही कसंही असा देवाकडे या, देव तुमचं अंतःकरण बदलण्यासाठी तयार आहे. आमेन म्हणाल का? आम्ही स्वतःच म्हणतो, नाही रे, माझ्यासारखा कोणी पापी नाहीये, माझ्यासारखा कोणी वाईट नाहीये. अरे सांगतो कुणाला तू? जो अंतःकरण बदलतो त्याला ना, मग त्याला त्याचं काम करू दे ना. तू तुझ्या मुखाने कशाला म्हणत आहेस मी असा आहे, मी तसा आहे? जेव्हा देव बदलतो ते तिक्त प्रियानो, तिक्त. स्वतः बदलायला जाऊ नका, स्वतः दाखवायला जाऊ नका. काही लोक असे असतात की मी चांगला आहे, मी चांगला आहे म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करतात, पण त्याला कोणच चांगलाच म्हणत नाहीये. बरोबर आहे ना? किती लोकांना दाखवा की मी चांगला आहे, पण लोक त्याला चांगलाच म्हणत नाहीये. पण सांगू द्या, जेव्हा देव एखाद्याला नाव असतो त्याला सर्व लोक नाव जायला चालू करतात. हालेलुया. म्हणून देवाने तुमची काय केली पाहिजे? प्रशंसा केली पाहिजे. म्हणून सांगू द्या, योबाकडे तुम्ही बघा, स्वतः परमेश्वर त्याच्यासाठी साक्ष देतो आणि म्हणतो, त्या सैतानाला म्हणतो, बघ त्याच्याकडे, पृथ्वी तलावरती त्याच्यासारखा धार्मिक आणि नीतिमान कोणी नाहीये. ती साक्ष तुमच्याबद्दल देव देत आहे, माझ्याबद्दल देत आहे, आणि या पोरले चर्चसाठी देत आहे. या पोरल्यातील लोकांना म्हणत आहे, तुमच्यासारखा धार्मिकता लोकांमध्ये कुठे मला दिसत नाहीये. आमेन म्हणाल का? कारण हे प्राचारण देवाकडून आहे. म्हणून तुम्हाला सांगू द्या, देवाकडून
आम्हाला नावजणं गरजेचं आहे. काही लोक स्वतःलाच नावजून घेतात, पण ते फार काळ टिकत नाहीये प्रिया. म्हणून देव म्हणतो, लपलं गेलं जाणार नाहीये, ते उदयास येईल. म्हणून काही गोष्टी आमच्या बघा चुकीच्या असतात, ते आम्हाला वाटत असतं की कधीच वर येणार नाहीये, पण एक वेळ येईल, ते वर येईल. तसं आहे तुमची धार्मिकता आतापर्यंत सैतानाने लपवलेली आहे. तुमचं चांगलपण सैतान दाबत आहे आणि तुम्हाला असं वाटतं की नाही, माझ्या जीवनामध्ये काही चांगलं घडत नाही आहे, मी एवढा चांगला आहे, मी एवढी चांगली आहे, मी असं करते तसं करतो, मी असा राहतो तसा राहतो, पण मला कोणी चांगलं म्हणत नाही. पण सांगू द्या, वचनच असं सांगतं, जेव्हा तू चांगलं करायला सुरुवात करशील तेव्हा लोक तुला नावं ठेवतील, तेव्हा तू आनंद कर, कारण तू योग्य दिशेने स्वर्गाकडे जात आहेस, नीतीच्या मार्गाने जात आहेस. हे पहिले इंडिकेट करून देवानं तुम्हाला आणि मला दिलेले आहे. म्हणजे नवीन वर्षामध्ये तुम्ही आता एक योजना करा की देवा, एक वेळ जेवण नसलं तरी चालेल, मी प्रार्थना सोडणार नाहीये. आमेन म्हणाल का? लास्टच्या बहिणीनो आमेन म्हणाल का? चहा पाणी नसला तर चालेल, उठलं की देवा मी प्रथम तुला म्हणेन की प्रभू मी तुझ्यावर प्रेम करतो. वस्त्र नसली तर चालेल, तर येशूला म्हणायचं आहे प्रभू मी तुला धन्यवाद देतो. परिस्थिती बदलायला सुरुवात इथेच झाली प्रियानो. आणखीन कशाची आम्हाला गरज आहे? देव तुमच्यावरती प्रेम करतो. अनेकदा सांगतो, असे किती तर वर्ष येतील, निघून जातील, पण आमच्यामध्येच नाही बदल झाला तर त्याचा फायदा आम्हाला काय होणार आहे का? कधीच होणार नाहीये. पण एक वेळ आमच्या इस्रायल लोकांमध्ये आली. तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही सुद्धा प्रत्येक वर्षी नवीन वर्षातून बाहेर जात असता. तसं आमचे इस्रायल लोक सुद्धा 40 दिवसाचा प्रवास दिला होता देवाने, आणि त्यांच्या पापामुळे, त्यांच्या चुकीच्या गोष्टीमुळे त्या 40 दिवसाचे 40 वर्ष झाले बघा. पण देवाने त्याचा नाश केला नाही लवकर, त्यांना सुधारण्यासाठी हे 40 वर्ष दिले. अरे 40 दिवसाचा मार्ग आहे रे बाबा तुला दुधामध्याच्या प्रदेशामध्ये जाण्याचा, पण आम्ही आमची कुरकुर सोडली नाहीये, आम्ही आमचा हट्ट सोडलेला नाहीये, आमचं मी पण आम्ही सोडलेले नाहीये, आमचा जागा आम्ही सोडलेली नाहीये, आमचे विचार आम्ही बदललेले नाहीये. देवाने पाहिलं मी त्यांच्यावर इतकं प्रेम करतो, पण त्यांना संधी देतो. 40 दिवसाचे 40 वर्ष लागले आणि ते वाटचाल करू लागले. एकाने धाडस केली नाहीये तिथे. का प्रभू येशू, का माझ्या परमेश्वरा, या 40 दिवसामध्ये मला इथं पोहोचायचं आहे, तिथं 40 वर्ष तू का लावत आहेस? हिम्मत नव्हती, बरोबर आहे का? तशी आमच्या हिम्मत नाही आहे की देवाला आमचं पाप सांगायची, आणि जर हिम्मत असली तर सोडून देण्याची आमच्यामध्ये हिम्मत नाही आहे. म्हणून देव म्हणतो तुझ्या जीवनामध्ये कबुली दे. आणि या ठिकाणी कुणीही हिम्मत दाखवली नाहीये, पण त्या ठिकाणी मोशे गप्प होता, यहोशुआ गप्प होता, कारण देवाच्या योजनेला मनुष्यामध्ये कार्य करण्यासाठी ते वाट पाहत होते. पण अशा वेळेस पुढारपण करणारा मोशे त्यांच्या जीवनातून निघून जातो, मरतो. आमेन म्हणाल का? मी का आमेन म्हणायला लागलो माहितीये का? देवाची योजना मोशे नंतर यहोशुआला देण्याची होती. आणि काय घडतं बघा, वाटचाल करत असताना अनेक प्रकारच्या संकटातून ते चालत होते, अनेक प्रकारच्या दुःखातून ते चालत होते, अनेक प्रकारच्या सापांच्या, विंचवाच्या जंगलातून ते प्रवास करत होते. आणि प्रवास करत असताना प्रत्येक लोक त्यांच्याशी लढण्यासाठी सज्जच असायचे, पण तरी ते विजयी व्हायचे. पण ते वाटचाल करू लागले. का वाटचाल करू लागले? की त्यांना माहित होतं की आम्हाला या दुःखातून बाहेर जायचं आहे, संकटातून बाहेर जायचं आहे, आणि आम्हाला दुधामध्याच्या प्रदेशात जायचं आहे, कारण आम्ही पुष्कळ दुःख भोगलेलं आहे मिसरमध्ये, पुष्कळ त्रास सहन केलेला आहे मिसरमध्ये, उपासमार
आमच्याकडून अवघड कामं केली जात होते, म्हणून त्यातून आम्हाला बाहेर पडायचं आहे म्हणून ते वाटचाल करत होते दुधामादाच्या देशाकडे. एकच आशा होती की आम्हाला सुखी व्हायचं आहे. त्या प्रकारे तुम्ही सुद्धा विचार करता, काही होऊ दे पण आम्हाला सुखी राहायचं आहे, काही असू दे आम्हाला चांगलं मिळवायचं आहे. पण तुम्हाला सांगू दे, मिळवण्याचा प्रयत्न करत आहात चांगला आहे, पण देवाची योजना कधी तुम्ही जाणून घेतली काय? देव तुमच्याबद्दल काय विचार करत आहे हे जाणून घेतलं काय? ते वाटचाल करत होते, अनेक समस्यांना ते तोंड देऊन जात होते आणि अनेक वेळेस त्यांच्यामध्ये नवीन वर्ष येत होते. आमेन म्हणाल का? काय येत होते? 40 वर्ष नवीन वर्ष येत होते आणि 40 वर्ष ते काय करायचे बघा, या नवीन वर्षाचा अनुभव घ्यायचे, पण देवाला धन्यवाद द्यायचे नाहीये. देवाला धन्यवाद द्यायचे नाही. देवा माझं 1 वर्ष तू वाढवलंस, धन्यवाद कधीच नाही आहे. देवा तू नवीन वर्षात मला घेऊन आलास, धन्यवाद कधीच नाही आहे. म्हणून जाणून घ्या, मागच्या 2024 मध्ये तुम्हाला देवाने आरोग्य दिलं, मागच्या 2024 मध्ये तुमच्या मुलांना नोकऱ्या दिल्या, 2024 मध्ये तुमचं अंतरून त्या देवाने बदललं, 2024 मध्ये त्याने तुम्हाला उपासमार केले नाहीये, 2024 मध्ये त्याने तुमची काळजी घेतली, 2024 मध्ये तुम्हाला त्याने एक आपल्या हातामध्ये घेऊन सर्व गोष्टींची पूर्तता केली आणि या 2025 मध्ये तुम्हाला मंदिरात त्याने घेऊन आला. त्याबद्दल जर तुम्ही आज धन्यवाद देत नसाल तर आज आम्ही व्यर्थ आहोत. म्हणून दावीद राजा स्तोत्र संहिता 103 मध्ये म्हणतो, हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, त्याचे उपकार विसरू नको. होय, येशूनं आज आमच्यावरती उपकार केलेले आहेत, म्हणून तर आज या मंदिरामध्ये एक नवीन वर्षातला पहिला दिवस आम्ही आज साजरा करत आहोत. आमेन म्हणाल का? किती महान हे स्तोत्र आज दावीद राजा आपल्या मुखातून गातोय की देवा तू माझ्यावर उपकार केलेले आहेस. पण कधी आम्ही रात्री विचार केला का, तेव्हा तू उपकार करत असशील तर मी 2025चा अनुभव घेईन. अनेक असे लोक आहेत की 2025 त्यांनी पाहिलेले नाहीये, पण धन्य तुम्ही लोक आहात की 2025 मध्ये देवाची स्तुती करण्यासाठी इथे आलेला आहात. काय तर योजना आहे प्रियानो तुमच्यासाठी देवाकडे, चांगले योजना आहेत परमेश्वराच्या तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी. म्हणून देवाकडे मागायला शिका. म्हणून इस्रायल लोक चालले होते, वाटचाल करत होते. हर एक दिवस त्यांच्यासाठी योग्य होता, पण त्या दिवसाचं कधीच त्यांनी अनुभव घेतला नव्हता, कधीच त्यांनी विचार केला नव्हता की इतकं दुःख येतं, इतकं संकट येतं तरी आम्ही त्या ढगाच्या खालून चाललेलो आहे, इतकं दुःख येतं, इतका त्रास होतो, आम्ही त्या मेघ प्रकाशामधून वाटचाल करत आहोत. हे मिराकल त्यांच्या जीवनामध्ये डेली घडत होतं, डेली आकाशातून मांडा पडत होत्या, त्याबद्दल त्यांच्याकडे धन्यवाद नव्हता. फक्त त्यांच्या जीवनामध्ये एकच होतं, कुरकुर कुरकुर कुरकुर. हालेलुया. त्याच प्रकारे आज आमच्या जीवनामध्ये कुरकुर आहे का? देवाबद्दल तक्रारी आहेत का? आमचा मीपणा आमच्यामध्ये आहे का? विचार करण्याची गोष्ट आहे. या कुरकुरीमुळेच त्यांना हे दिवस काटावे लागत होते, या त्यांच्या भांडणांमुळेच हे जीवन त्यांना जगावं लागत होतं. म्हणून देव म्हणतो तुझ्या ती कुरकुर बाजूला ठेव. आमेन. कळतं का? आमेन तर म्हणा. देवाची योजना आहे की आमच्यातली तक्रार आम्ही बाजूला सोडली पाहिजे. आज आमचं युद्ध कोणाबरोबर आहे? आज आमचं युद्ध सैतानाबरोबर नाही आहे प्रियानो. खरंच सांगतो, आज आमचं युद्ध आमच्या नातेवाईका संबंध आहे. आज आमचं युद्ध आमच्या पाहुण्यांबरोबर आहे, आमच्या शेजाऱ्यांबरोबर आहे. पण देव काय म्हणतो, अरे बाबा तू कुणाशी लढतोयस? नातेवाईकाशी लढतोस का? शेजाऱ्याशी लढत आहेस का? पण या नवीन वर्षामध्ये मी तुला काहीच तर सांगू इच्छितोय, तुझं लढणं माणसांबरोबर नको, नातेवाईकांबरोबर नको. तर एपिस्करास पत्रामध्ये सांगतं की तुझं युद्ध त्या सैतानाबरोबर आहे. बरोबर आहे का? पण
पण आम्ही त्याच्याशी लढणार नाहीये. आम्ही आमच्या शेजाऱ्याबरोबरच लढणार, आम्ही आमच्या नातेवाईकांबरोबरच लढणार. आम्ही पाहतो पत्नी आपल्या पतीबरोबरच लढते, पती आपल्या पत्नीबरोबरच लढतोय. पण देव म्हणतो अरे लढणं बंद करा, कुरकुर बंद करा, कारण मी तुम्हाला एक आध्यात्मिक असं हत्यार देत आहे. त्याचा उपयोग तुम्ही कशासाठी करायचा आहे? सैतानी शक्तीला हरवण्यासाठी करायचा आहे. पण तुम्हाला सांगू द्या, आम्ही त्या सैतानी शक्तीवरती विजय मिळवू शकत नाहीये. पण आम्ही म्हणतो कांदा पडला, लिंबू पडला, नारळ पडला, हळद पडल्या, सुया पडल्या, सगळं पडतं. आणि तेव्हा आम्ही घाबरत होतो. आम्ही म्हणाल का? खरं आहे ना? आम्ही त्या रागाला भेटतो, आम्ही त्या लिंबूला भेटतो आणि म्हणतो ओढलायचं नाही रे बाबा, काय होईल? ओरडलं तर काय तर होईल. पण देवाचं वचन सांगतं माझ्या निवडलेल्या लोकांवरती कोणतंच मंत्र तंत्र जादू टोना चालणार नाही. हे वचनच आमच्या जीवनात नसतं. भिवू नका प्रियानो. ज्याचा देव, तुमचा आणि माझा देव जर आमच्या बरोबर आहे तर या गोष्टी आम्हाला बाधा करणार नाहीये. म्हणून चाला, कुरकुर न करता चाला, शंका न मनात घेता चाला. तुमच्यासाठी उद्या मिराकल घडणार आहे. आमेन म्हणाल का? म्हणून जेव्हा आम्हाला पाहायला मिळतं हे वाटचाल करत आहे आणि 40 वर्ष संपत आलेले आहे. कनान त्यांच्या डोळ्यापुढे दिसत आहे आणि तो कनान त्यांच्या डोळ्यापुढे दिसतात. सर्व लोकांचा मॉब तिथे थांबलेला आहे आणि ते म्हणत आहेत हा बरं झालं, कारण आमच्या डोळ्यातील कनान समोर आहे. खूप झाली बेबसी, खूप झाली गरिबी, खूप झाले आजार, खूप झाले त्रास, खूप झाली छळवणूक. आता आमच्या डोळ्यापुढे आमचा दुधामध्याचा देश आहे, त्यात आम्ही प्रवेश करणार आहे. आणि ते आनंद करू लागले आणि ते विसरूनच गेले की पुढे थोड्या अंतरावरती यार्देन नदी दुदंडी भरून वाहत आहे. त्यांच्या आनंदाचा आता दुःखामध्ये विषय आला प्रियानो. कारण ती दुदंडी भरून वाहत होती, पलीकडे जायला कोणतं साधन नव्हतं. आणि ते एकमेकास म्हणाले हाय मोशे असता तर बरं झालं असतं, कारण त्याने ती काठी घेतली असती आणि जसं तांबड्या समुद्रावर मारली आणि तांबडा समुद्र दुभागला गेला आणि आम्ही आर पार गेलो. त्याप्रमाणे आज जरी तर मोशे असतात तर बरं झालं असतं, त्याने ती काठी त्या यार्देनवरती मारली असती आणि आम्ही आर पार जाऊन त्या दुधामध्याच्या देशामध्ये प्रवेश केला असता, आनंद केला असता. यांचे स्वप्न असे होते प्रियानो. पण देवाची इच्छा अशी नव्हती. की देवाची इच्छा होती की या मानवाने, या सर्व मानव जातीने त्याचा धन्यवाद करावा. पुढे तुम्हाला सर्व काही दिसत आहे तर धन्यवाद देणं गरजेचं आहे. आज आमच्या जीवनामध्ये देव सर्व काही दाखवतो पण आमच्या मुखामधून धन्यवाद देत नाहीये. आम्ही स्वप्नातला तो कनान देश त्यांच्या समोर दिसत आहे आणि बाधा म्हणून यार्देन वाहत आहे. अशा वेळेस यहोशुआ पुढे येतो आणि यहोशुआ म्हणतो, यहोशुआ 3:5 मध्ये शुद्ध व्हा, पवित्र व्हा, कारण परमेश्वर उद्या तुमच्यामध्ये चमत्कार करणार आहे. हे वचन ऐकताच इस्रायल लोक म्हटले अरे तू का शहाणपणा मला शिकवतोस? तू काय मोशे समजतोस का स्वतःला? तू काय मोशे होण्याचा प्रयत्न करत आहेस काय? तुझ्या जीवनामध्ये आतापर्यंत कोणताच मिराकल तू केलेला नाहीयेस, चमत्कार तू केलेला नाहीयेस आणि तू स्वतःला काय मोशे समजतोस का? बाजूला हो, तू आजकालचा मुलगा आहेस, बाजूला हो. कदाचित तुम्हाला चांगलं सांगत असताना लोक म्हणत असतील बाजूला हो. काळजी करू नका. यहोशुआ परमेश्वराकडे गेला. परमेश्वराला पुन्हा तिने म्हटलं, परमेश्वरा खरंच आहे माझ्या हातून काय आतापर्यंत घडलेलं नाहीये, ना प्रार्थना घडली, ना वचन वाचलं, ना स्तुती आराधना घडली. पण जसं यहोशुआ परमेश्वराकडे गेला तसं तुम्ही परमेश्वराकडे या. परमेश्वर काय म्हणतो बघा, यहोशुआ काळजी करू नकोस. ज्या लोकांनी तुला नाकारलेलं आहे, ज्या लोकांनी तुला सोडलेलं आहे, त्यांच्या समोर मी तुझी महती वाढवेन.
आमेन म्हणाल का? तोच देव तुम्हाला म्हणत आहे, काळजी करू नका, चिंता करू नका. ज्या लोकांनी तुम्हाला नाकारलेलं आहे त्या लोकांच्या पुढे तुम्हाला देव उंच करणार आहे. हालेलुया. काळजी करू नका. यहोशुआ त्याची परिस्थिती काय झाली असेल बघा. खरंच परमेश्वरा तू माझं असं करणार आहेस काय? आणि यहोशुआ गेला आणि याजकांना म्हणाला, कशाला त्या नदीकडे बघत आहात? तुम्ही तो कोश घ्या आणि नदीकडे चालू लागा. तुमच्यासाठी ती यार्देन दुभागे. काय परिस्थिती झाली असेल प्रियानो, काय परिस्थिती झाली असेल. मी जर तुम्हाला म्हटलं नदीचं उपळतं पाणी आहे आणि त्याच्यामध्ये उडी टाक, तुम्ही काय म्हणणार? छान, तू जिवंत राहा आणि मला मारून टाक. त्याप्रमाणे त्या याजकांनी त्या ठिकाणी यहोशुआला म्हटलं, बाबा काय सांगत आहेस तू? कशाला मला मारतायस? त्या पाण्यामध्ये जाणं म्हणजे जीवाला मुकणं नाहीये का? पण यहोशुआ म्हणतो त्या याजकांना, काळजी करू नका, कोश तुमच्या खांद्यावरती घ्या. आणि मी तुम्हाला सांगतो, जसं परमेश्वराने मला सांगितलेलं आहे तसं परमेश्वराने मला वचन दिलेलं आहे की तुमचे पाय त्या यार्देनच्या पाण्याला लागताच यार्देन तुमच्यासाठी दुभागली जाईल. आमेन. पण तुम्हाला सांगू द्या, आज तुमच्या जीवनामध्ये आजार या यार्देनेसारखा वाहत असेल, दुःख यार्देनेसारखं वाहत असेल, संकट यार्देनेसारखे वाहत असतील, अनेक समस्या यार्देनेसारखे वाहत असतील, मृत्यूचे आत्मे यार्देनेसारखे वाहत असेल, पण सांगू द्या, जेव्हा देवाचा कोश तुमच्यामध्ये येत आहे तर सर्व ते दुभागून बाजूला जात आहे. कोश मध्ये देवाचं वचन आज तुमच्यामध्ये आहे, पवित्र शास्त्र तुमच्यामध्ये आहे. नेहमी हातामध्ये घ्या, नेहमी हातामध्ये घ्या. कारण त्या काळी कोश खांद्यावर घेऊन गेले होते, त्यामध्ये 10 आज्ञा होत्या प्रियानो. हे वचन रोज तुमच्या हातामध्ये जेव्हा येईल, कोणत्या प्रकारची बाधा तुमच्या जीवनामध्ये येऊ दे, कोणत्या प्रकारचं संकट तुमच्या जीवनामध्ये येऊ दे, कोणतीही निराशा तुमच्या जीवनामध्ये येऊ दे, कोणत्याही अडचण तुमच्या जीवनामध्ये येऊ दे, आणि जर तुम्ही हे वचन घेऊन उभा राहाल तेव्हा सांगू द्या, सर्व बाधा तुमच्यापासून दूर पडून जातील. पण आम्ही याच्यावर विश्वास ठेवत नाहीये. म्हणून नवीन संकल्प घ्या. लोक मला बायबल घेऊन जाताना काय म्हणतील याच्याकडे मी बघणार नाहीये, तर मी माझ्या मंदिरात माझ्या हातामध्ये बायबल घेऊन जाईन. कोण पाहतं माहितीये का? परमेश्वर पाहतोय वेगळा आहे प्रियानो, पण तुमचा दृष्ट तुम्हाला पहिला पाहिजे. तुमचा दृष्ट तो तुम्हाला पहिला पाहिजे आणि म्हणेल, अरे काय पोरले चर्चची मंडळी रोज हातामध्ये बायबल घेऊन जाते, पोरले मंडळी बदलत चाललेली आहे. अडचणी यायला चालू होती, पण त्या अडचणीला तुम्हाला आता तोंड द्यायचं नाहीये, तर त्या अडचणीला तुमचा देव समोर येणार आहे. आमेन म्हणाल का? म्हणून धाडस करा, जिद्द बांधा की मी काय घेऊन चाललेलो आहे. तुम्हाला सांगू द्या, मगाशीच मी तुम्हाला सांगितलं Ephesians 6 मधलं वचन की तुमचं युद्ध रक्तमांसाबरोबर नाही आहे, तर आकाशातील दुरात्म्या बरोबर आहे. आणि तो दुरात्मा तुमच्या हातामध्ये ही पवित्र तलवार येऊच देत नाहीये. आणि आज देखील आम्ही खाली आत येतो आणि खाली आत जाएंगे. याचं उत्तर मागणार आहे देव. लज्जा, लाज बायबल घेऊन जाताना येत असेल तर जाणून घ्या, तो सैतान हळूहळू हळूहळू तुमच्या जीवनामध्ये बसत आहे. आमीन म्हणाल का? मी एक अनुभव सांगतो. माझे चुलते एक्सपायर झाले आबा तिकडे. डिग्रजमध्ये मी संदेश द्यायला गेलो होतो त्या दिवशी, आणि नवा करार माझ्या गाडीच्या पुढे मी लावला होता. आणि बरोबर विजयनगरपाशी 3 दिवसापूर्वीच एक भीषण अपघात झाला होता आणि मेंदू बाहेर आला होता त्या माणसाचा. त्या ठिकाणी रात्रीचे 11:30 वाजता मी तिथून येत असताना माझ्या पाठीमागे एक मुलगा गायकवाड म्हणून बसला होता. मी तुम्हाला प्रेरित करण्यासाठी सांगतो ना की माझ्या कल्पना सांगत आहे. सत्य घटना आहे. तो मुलगा आज देखील आहे, मी सुद्धा आज देखील आहे. गाडी तीच आहे, नवा करार फक्त बॅगेत नाही, बायबल आहे. का सांगतोय ऐका. त्या ठिकाणी 11:30 वाजता अचानक गाडी माझी जागेवर फिरली, ना की मी फिरवली. स्पीड सुद्धा 30 ते 40चाच होता. बोलत आम्ही कसं चाललो होतो माहिती आहे? त्या मुलाला मी वचनं सांगत होतो.
आणि त्याच ठिकाणी गाडी अशी फिरली की जसं काही मी स्लो मोशननं खाली पडत आहे आणि तो नवा करार पहिला पडत आहे माझ्या समोर, मी बघत आहे स्लो मोशन सारखं मी बघायला लागलोय. आणि तो मुलगा काय केला, पडतच त्याने माझ्या पाठीवर भार टाकला आणि मलाच खाली दाबला. आणि सांगू दे, मागून गाड्या कमी होत्या, पुढून मी गाड्या कमी होत्या. आणि पडत असताना तो नवा करार पडताना मी त्याच्याकडे बघत असा हात पसरत आहे, तर सांगू दे माझा गुडघा खाली टेकला आणि हे माझं डांबरी रस्त्यावरती लागलं. इथं काय झालेलं नाही, पण गुडघा इथे पॅट फाटून खरचटलं गेलं. आणि मी विचार केला असं का झालं. तेव्हा समजलं जो पाठीमागे बसला होता तो नुकताच देवाचं वचन ऐकायला ग्रहण करत होता, नावालाच ख्रिश्चन होता, पण सैतानालाही आवडत नव्हतं. पण मी त्या ठिकाणी का वाचलो याचं कारण तुम्हाला सांगू दे. माझ्या देवाचं वचन माझ्या गाडीच्या पुढे मी ठेवलेलं होतं. नवा करार ठेवला होता त्या खाचीमध्ये किल्लीच्या ते, आणि मी त्याला प्रीच करत येत होतो. ते त्याला आवडलं नव्हतं. आणि पडत असताना मी बघितलं कुठेच लागलं नव्हतं, फक्त गुडघ्याला तो मी पाठीमानं पडला म्हणून. तेव्हा मी प्रार्थना केली, देवा सैतान किती मला मार्गात मारायला येऊ दे, पण रक्षण करणारा तू माझा देव आहेस. आज तुम्हाला सांगू द्या, वचन घेऊन यायला लाजू नका प्रियानो. वचन घेऊन यायला लाजू नका, घाबरू नका. काय जाणो रस्त्याने जाताना कोणती वेळ कशी येईल, कोणावर येईल. पण तुम्हाला सांगू दे, खूप छान असं आहे, देव तुमचं रक्षण करतो. अनेक विधर्म्याचं सांगतो, कराळे कुटुंब आहे, सांगलीचे ते हवालदार होते आणि विश्वासू ते झाले. आणि त्यांच्या जवळ तो नवा करार कायम होता. आणि मरणाच्या घडीला त्यांनी आपल्या पत्नीला सांगितलं की हा नवा करार माझ्या डोक्याकडचा काढून घेऊ नकोस, मी जोपर्यंत आहे तोपर्यंत तिथेच असू दे. काय प्रेम आहे देवाच्या वचनावरती, काय भरोसा आहे देवाच्या वचनावरती. पण आज जितकं स्ट्रॉंग तुमची बॉडी आहे, जितकं देखणं पण तुमचं शरीर आहे, त्या शरीराच्या हातामध्ये बायबलच नाही आहे. पण देवाचं वचन सांगतं, मोकळ्या हाताने मंदिरात येऊ नकोस. नाही नाही नाही, पैशाबद्दल सांगितल्यास ठीक आहे, मग पाऊल टाकताना त्याचा फुटता. मी नाही म्हणत, देवाचं वचन सांगतं. पण नवा वर्षाचा नवीन संदेश हाच असेल की आम्हाला बदलायचं आहे. पोराच्या मंडळीने आपलं जीवन जर बदलायचं असेल तर हे हत्यार जवळ असणं गरजेचं आहे. आमच्या अंतकरणात हे उतरण्याची गरज आहे. पण तुम्हाला सांगू द्या, आजकाल आमच्या जीवनामध्ये एक फॅशन होत चाललेलं आहे, मोबाईलमध्ये बायबल आहे ना, असंच म्हणतात सगळेजण. काही प्रॉब्लेम नाही मला, पण वाचत आहेस का? देव बोलतो. तुम्हाला माहिती आहे का, पवित्र शास्त्र कुठल्या माणसांकडून नाही आहे, पवित्र आत्म्याकडून लिहिलं गेलेलं आहे. आणि जेव्हा पवित्र आत्म्याकडून ते लिहिलेलं आहे, जेव्हा तुम्ही वाचायला बसता तेव्हा तुम्ही नाही आहे, तर पवित्र आत्मा तुमच्या बोलायला चालू करतो. आणि कधी कधी तुम्हाला असं वाटतं की हे वचन माझ्यासाठी आहे, हे माझ्या जीवनासाठी आहे. जाणून घ्या, पवित्र आत्म्याने तुम्हाला त्याच वेळेस स्पर्श केलेला आहे. म्हणून भिवू नका, घाबरू नका. चमत्कार तुमच्या जीवनामध्ये घडणार आहे. देवाला तुमचं जीवन तर देऊन बघा. पुढे यहोशुवाने पुन्हा म्हटलं, भिवू नका, कारण तुमच्या खांद्यावरती जे देवाचं वचन आहे, जो कोश आहे, तो तुम्हाला मरू देणार नाही आहे. आमेन म्हणाल का? काय म्हटलं मी? मरू देणार नाही आहे. पण आमची फॅशन बघा, वाईट वाटून घेऊ नका. कोणी तर दवाखान्यात ऍडमिट झालं की हळूच नवा करार घ्यायचा आणि त्याच्या उशाला ठेवायचा. ते नवा करार तुमचं संरक्षण करणार नाही आहे, कारण तो नवा करार तुमच्या हृदयात आहे का? अनेक पेशंटच्या जीवनामध्ये आम्ही पाहतो की त्याच्या डोक्यापाशी नवा करार ठेवायचा. अरे बाबा, त्यातलं अ ब क ड द काय माहिती आहे का तुला? जर तुला वाचता येत नाही तरी पण त्याला घेऊन कधी रडलायस का? तुला वाचता येत नाही कधी छातीला लावून म्हटलायस का देवा मी तुझ्यावर प्रेम करतो? आमच्यातली एक बाई आहे, लोंढे म्हणून, प्रार्थनेत आली, आडाणी बाई होती. आणि मला म्हटली, मनोज आमच्या घरी प्रार्थनेला ये. आणि महिन्यातून एकदा प्रार्थनेला आहे, महिन्यातून एकदा प्रार्थनेला आहे. तिची ओढ बघितली, म्हटली, मनोज मी तुला का बोलवतोय? कारण मला तुझ्या मुखातून देवाचं वचन ऐकायचं आहे. आणि मी म्हटलं, काळजी करू नको, तू देवाला माग आणि सांगू दे. ती बाई एका महिन्यात वाचायला शिकली. आमेन म्हणाल का? हे मी शिकवलं का? नाहीये. तिने जिद्द बाळगली की देवा मी कुठपर्यंत लोकांकडून ऐकलो, लोकांकडे ऐकू. आता मला
स्वतःच तू शिकव ती वाचायला लागली. पण तुमचा अडाणी पण बदलणारा तुमचा देव आहे. कधीतरी याच्यावर प्रेम करून बघा, कधीतरी उघडून बघा, सांगू द्या. मग यहोशुआ पुन्हा एकदा म्हणाला, भिवू नका, घाबरू नका, तुमचा देव तुमच्या बरोबर आहे. आणि मग तिथे बघा याजक लोक चालू लागले. काय करू लागले? मना इकडे चालू लागले. चालताय ना सगळे? बघा चालू लागले. आणि कोश घेऊन जात असताना ते चौघं चालत असताना चौघांमधला विचार काय असेल बघा. 2 पुढे आहेत. पहिलं मरणार कोण यातलं पाण्यामध्ये? मागचे का पुढचे? लक्ष आहे ना? मागे लक्ष आहे का? मी प्रश्न करणार मुद्दाम. आता बघा चालू लागले तर पुढच्यांना पहिली भीती, अरे बाबा विक्राळ रूप धारण केलेली यार्देन आहे, हे जरा माग पुढे या ना. तर मागचे काय म्हणतात, तू जिथं आहेस तिथंच बरं आहेस, पहिलं तू चल, मी आहेस तुझ्या पाठीमागे. आणि त्यांच्यामध्ये लागलाय त्या यहोशाचं काय जाते, तो नुसता आज्ञाकारानं मागणं बघायला लागलाय, आमचं काय होतंय काय होतंय. म्हणून त्यांच्या चर्चा चालल्या. आता जर आपण नाही म्हटलं तर मंडळी दगड फेक करून मारतील, कारण परमेश्वराची वाणी आहे. पण ते चालू लागले चालू लागले चालू लागले. आणि जशी जशी नदी जवळ येतं, पाणी जवळ येतं, त्यांचं हार्ट धडकू लागतं. धन 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 धन. कारण काय माहितीये काय? आधी आम्ही मरणार, मग तुम्ही मरणार. मागचे म्हणतात, होय बाबानो, आता काय करायचं? आम्ही ह्यातनं वाचलो तर मागचे दगड आम्हाला पडतील, त्यात मी मरायचं आहे. काय का असं ना, पाण्यातच मरूया. वाहून गेलो तर काटाला पोचलो तर पोचलो, जिवंत राहील. पण प्रयत्न तर करूया. आणि सांगू द्या त्यांच्यामध्ये विश्वास नव्हता प्रियानो. पण तुम्हाला सांगू द्या त्यांच्या खांद्यावरती जे आहे ते वाचवणार आहे तो कोश होता. आणि ते चालत असताना तसंच घडलं की त्यांचे पाय त्या पाण्यामध्ये लागताच नदी 2 विभागामध्ये दुभागली गेली. हालेलुया. तसंच आहे, जेव्हा पवित्र शास्त्र तुमच्या जीवनात येईल तेव्हा सर्व संकट बाधा दुभागल्या जातील. म्हणून स्तोत्र संहिता 91 मध्ये सांगतं देवाचं वचन, ज्या व्याधी आहेत, बाधा आहेत, तुझ्या डाव्या साईडला उजव्या साईडला लक्षावधी पडतील, त्याची तुला बाधा होणार नाही आहे. पाणी सुद्धा या ठिकाणी त्यांना बाधा करत नाही आहे. आणि या ठिकाणी मग काय घडतं बघा. पुढचे म्हणतात माझ्यामुळे झालं, मागचे म्हणतात माझ्यामुळे झालं. अरे कुणामुळे झाले बाबा? तुझ्यामुळे नाही आहे, तर त्या देवाच्या पवित्र वचनामुळे तुझा बचाव झाला. हालेलुया. पण कधी कधी म्हणतोय मी होतो म्हणून तू वाचलास, मी होते म्हणून तू वाचलीस. नाही बाबानो, तुम्ही नव्हता म्हणून नाही आहे, माझा प्रभू येशू तुमच्यामध्ये होता म्हणून तुम्ही वाचला. आमेन म्हणाल का? पण सांगू द्या आज देखील देव तुमच्यावरती प्रेम करतो. आज देखील देव तुम्हाला आणि मला चालवू इच्छितो. म्हणून वचन हातात असणं गरजेचं आहे प्रियानो. वचन घेऊन चालायला लागा. आणखीन एक गोष्ट सांगतो तुम्हाला, तुमच्या जीवनामध्ये नवीन उन्नती येण्यासाठी. एक ग्रॅज्युएशन केलेला मुलगा आहे, त्याला नोकरी मिळत नसते आणि त्याचा एक मित्र असतो, तो विश्वासणारा असतो. तो म्हणतो धीर धर, देव तुझ्यात काहीतरी चमत्कार करणार आहे, देव तुझ्यात काहीतरी मिरॅकल करणार आहे, देव तुला अनाथ सोडणार नाही आहे, देव तुला असंच सोडणार नाही आहे. पण तुम्हाला सांगू दे, तो म्हणतो मी अनेक ठिकाणी ऍप्लिकेशन केलेले आहेत तरी मला नोकरी मिळत नाही आहे. माझं जीवन असंच जाणार का? मी असंच ठोकरे खात राहणार का? या शिक्षणाचा मला काय लाभ? नेहमी निराशा तो सांगत असतो. तो जो विश्वासणारा असतो तो म्हणतो धीर धर, देव तुझ्यासाठी काहीतरी करत आहे, धीर धर. पण या तरुणामध्ये धीर नव्हता. त्याने एक दिवस असा आला की त्याने घरामध्ये गेला आणि फास लावून मेला. आणि त्याची बहीण त्या विश्वासणाऱ्या त्याच्या मित्राकडे गेली, भाऊ चल लवकर घरी, कारण दादाने फास लावलेला आहे. दिवसाचे 12 वाजले होते. काय घटना घडली बघा. तो तिथे गेला आणि तो ते दृश्य पाहून म्हणाला, अरे मित्रा अजून थोड्या वेळ तू थांबला असतास तर, आता दिवस तू वाट पाहिली असतीस तर. आणि त्याच दंग्यामध्ये सायकलची बेल वाजते, ट्रिंग 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 ट्रिंग. त्याच्या दारामध्ये तो पोस्टमन आला होता आणि त्या पोस्टमनने ती लेटर घेतलं आणि त्या मित्राच्या हातात दिलं. तो म्हटला काय झालं?
तर तो म्हटला माझा मित्र एक्सपायर झालाय. तो पोस्टमन म्हणतोय याच घराण्यामध्ये त्या रमेशचं ही लेटर आहे, कसं आहे बघ बाबा. बघतोय तर त्यामध्ये होतं, रमेश तुला मी सरकारी नोकरीवरती अपॉइंट करत आहोत. पण वेळ गेली होती प्रिया. धीर धरा सांगण्याचा अर्थ इतकंच, देवाच्या कार्याला तुमच्यामध्ये कार्य करण्यासाठी वेळ द्या. लगेच निर्णय घेऊ नका. ज्याप्रमाणे येहूदा इस्करियोतनं निर्णय घेतला तो थांबला नाहीये. येहूदा इस्करियोतसाठी येशू बोलला होता मी येईपर्यंत तो जिवंत असावा जर अशी माझी इच्छा असेल तर. पण येहूदा इस्करियोतला वाईट वाटलं होतं, त्याने फास लावून मेला. कदाचित आज तुम्ही तो प्रयत्न करत असाल की 2024 मधलं दुःख 2025 मध्ये सुद्धा आलेलं आहे. 2024 चा आजार 2025 मध्ये सुद्धा आहे. गरिबी माझी पाठ सोडत नाही आहे, दरिद्रता माझी पाठ सोडत नाही आहे, मी बघा माझ्यातून निघून जात नाही आहे. देव म्हणतो धीर धर, विश्वास ठेव, वेळ दे जीवनामध्ये. आणि जेव्हा लेटर ओपन केलं गेलं, ते लेटर वाचण्यात आलं, तेव्हा त्या ठिकाणी त्या मित्राच्या तोंडातून एकच शब्द गेला, काय केलंस तू हे, काय केलंस. आजचा दिवस वाट पाहिला असतास तर कदाचित देव तुम्हाला आणि मला हेच सांगत आहे, प्रत्येक दिवस देवामध्ये घालवा. परिस्थिती कशी येऊ दे, परिस्थिती काही असू दे, देव तुम्हाला सोडत नाही आहे. देव तुम्हाला सोडणार नाही आहे. अनाथ असं तो तुम्हाला ठेवणार नाही आहे. कारण त्याने प्रेम केलेलं आहे माझ्यावरती, त्याने प्रेम केलेलं आहे माझ्यावरती. तो माझ्या सर्व गरजा जाणतो, तो माझं उठणं बसणं चालणं जाणतो, माझ्या जीवनामध्ये मला कशाची कमी आहे तो जाणतो. म्हणून धीर धरून देवाकडे मागा, धीर धरून देवाकडे मागा. म्हणून स्तोत्र संहिता 40 मध्ये सांगतं, मी धीर धरून परमेश्वराची वाट पाहिली आणि परमेश्वर पुन्हा माझ्याकडे आला. आमेन म्हणाल का? मी धीर धरून परमेश्वराची वाट पाहिली, परमेश्वर वळून माझ्याकडे आला. तोच देव म्हणतोय मी तुझ्याकडे येत आहे, धीर आहे का तुझ्यामध्ये. म्हणून सांगू द्या, जगातल्या सर्व गोष्टी सोडा पण देवाला सोडू नका. जगातल्या गोष्टी मिळो अगर ना मिळो, देव मिळाला पाहिजे, येशू मिळाला पाहिजे. आणि ज्याला येशू मिळालेला आहे त्याला कशाची कमतरता नाहीये प्रियानो. आमेन म्हणाल का? म्हणून नवीन वर्षाचा संदेश हाच आहे की आज आम्ही देह सजवलेला आहे, पोटासाठी चांगले अन्न तयार केलेले आहेत, पण अंतःकरणाला सजवलं आहे का? अंतःकरण आमचं रात्री बदललेलं आहे का? आज आमचं अंतःकरण पश्चाताप करत आहे का? आज आम्ही अश्रुपूर्ण नेत्राने देवाला आवाज देत आहोत का? आमच्यामध्ये कोणता स्वार्थ आहे का? परीक्षा करा आणि देवाला लहान लेकरासारखं मागा. विचार करा, या सणामध्ये तुमच्या मुलांनी जे काही मागितलं ते तुम्ही दिलं त्यांना. मारून दिलं, रागवून दिलं, पण दिलंच दिलं. नाही म्हणणारा कोणीच इथं नाही आहे. त्या देवाकडे तसंच मागा.